आज तो
पाहती गवळणी तवते पालते दुधाणी म्हणती नंदाच्या पुरे आधी चोरी केली खरे त्या ननासी नव्हे दुसरे आयशे म्हणती नंदाच्या पुरे आधी चोरी केली खरे सवेत त्या मेला तेने अगुणा आणला म्हणते नंदाची आपोरे आधी चोरी केली खरे विठाला नमामि सद्गुरुशन्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं विशालन्दी वल्लभं मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयेति गिरिजं एतत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवं समचरण सरोजं सान्द्रनिराभुदाभं जगनीतपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदैवसं विठ्ठलं चिन्तयामि शरणो शरणो हनुमन्तो वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेदात्मरूपा देवा तुझ गणेशो सकलमतितार्थ प्रकाशो मणे नृत्यदासो अवधारे गुजे जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता तो ते सांगून निवांत चरणी गीता माधवात नाम गीता माधवात
पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजे चोरे केली खरे त्या वीणनाशी नव्हे दुसऱ्या ऐशे म्हणती नंदाची पोरे आजे चोरे केले खरे विशेष कार्यक्रम म्हणजे पुढे सगळं पुढे या या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्रिजगतामध्ये ज्यांची सत्ता आहे असे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म सोहळा साजरा झालेला आहे आणि त्या निमित्तानं आजचा जो कार्यक्रम आहे तो गोपाळकाला कारण भगवान श्रीकृष्णांचा जन्म विशेष महत्वाचा 5 पर्वकाळापैकी एक भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा साजरा करणं एक मोठा पर्वकाळ पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्ण अष्टमी उत्तमा महाशिवरात्री सगळ्यामध्ये मोठा कार्यक्रम म्हणजे कृष्ण जन्म सोहळा कारण 5 पर्वकाळापैकी एक पर्वकाळ भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा आणि एक विशेष म्हणजे राम आणि कृष्ण हे 2 अवतार सगळ्या अवतारामध्ये पूजनीय आहेत सार आहेत सगळ्यामध्ये महत्वाचे आहेत विठ्ठला विठ्ठला ही आजची सेवा नाहीये बाबापासून चालत आलेली सेवा आहे कारण त्यांनी ही परंपरा अद्याप चालू ठेवलेली आहे इथून पुढे सुद्धा चालू राहणार आहे वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाज कोणा सगळ्यामध्ये ही परंपरा त्यांनी टिकवली पूर्वजांनी जो धडा घातलेला आहे गिरवलेला आहे ते पूर्वज सुद्धा अद्याप चालवत आहेत आणि पुढे सुद्धा चालणारी आहे असे आमचे आदरणीय शिवाजी दत्तू गुरुजी आपले सर कारण पराकष्टानं मानसिक वाचिक आणि काही या स्वरूपानं या कार्यक्रमाला वेळ देतात मला त्यांचंही किती भाग्य म्हणावं लागेल आणि तेही हे कार्यक्रम एवढं आवडीनं साजरा करतात मला त्यांच्या वडिलांनी जो घातलेला धडा आहे ते गिरवतात म्हणजे साधी गोष्ट नाही बरेच वडिलांनी केलेले कार्यक्रम अद्याप होऊ शकत नाहीत पण ते करतात हे त्यांचंही भाग्य म्हणावं लागेल विठ्ठला विठ्ठला गावकरी मंडळींनी एक 7 दिवस 8 दिवस भागवत महापुराण हा ग्रंथ लावला ही कथा लावली महाराज कृष्ण जन्माच्या सोहळ्या ठिकाणी कारण
कथेमुळे काय होत असतं? कथेमुळे माणसाला मानसिक समाधान प्राप्त होत असतं, सुख प्राप्त होत असतं. कारण ज्ञानोबाने सांगतात परी अवधान कली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. कारण सगळ्यामध्ये कथा श्रेष्ठ आहे आणि श्रवणासाठी प्रत्येक जीवाला उपयुक्त आहे अशी ही कथा श्रीमद भागवत कथा पूर्ण झालेली आहे. त्या निमित्तानं आणि कृष्ण जन्म सोहळा या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा साजरा झालेला आहे. कारण तो अवतार पूर्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णान्येवही. सगळ्यामध्ये परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूचा आणि भगवान श्रीकृष्णांचा. पण रामचंद्र प्रभूचा अवतार पूर्ण आहे, पण कार्य दुसऱ्याच्या हातामध्ये आहे. कारण भगवंतानी अवतार पूर्ण केलेला आहे, पण स्वतःकडे स्वतंत्रता ठेवलेली नाही. दुसऱ्यांनी जसं सांगितलं तसं वागावं लागलं. हे वाल्मिकांनी जी लिहिल्या गेलं ते भगवंताला वागावं लागलं. विठाला विठाला बोलले वाल्मिक तैशेची करीन वर तोडी दावीन म्हणेना. कारण घटना जसं संसदेमध्ये घटना लिहिली जाते, लिहिलेली आहे, त्या घटनेप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना वागावं लागतं, चालावं लागतं. त्या न्यायानं भगवत जे वाल्मिकांनी घटना लिहिली त्या पद्धतीनं वाल्मिकांनी लिहिले, त्या पद्धतीनं भगवंताला वागावं लागतं. वागावं लागतं. एकदा ज्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्यानंतर सर्व अयोध्या नगरी दुःखी झालेली आहे. सर्वांना दुःख झालेलं आहे. निघाले तिघजण, एक रामचंद्र प्रभू, एक लक्ष्मण आणि सीतादेवी. त्यात तिघजण निघाले. निघाल्यानंतर लक्ष्मणाला वाटलं आपण पत्नीला भेटून यावं. आता ज्यावेळेस उर्मिलेच्या काय लक्ष्मणाच्या पत्नीला उर्मिला तिच्या महालामध्ये गेले आणि गेल्यानंतर सांगितलं आता तू समाधान राहा. मी वनवासाला चाललेलो आहे. माझ्या दादाला वनवास आहे, माझ्या वहिनीला वनवास
आहे आणि मलाही वनवास आहे, मलाही जायचं आहे, तू आता समाधान राहा. लक्ष्मण पत्नीला म्हणू लागले, उर्मिला म्हणायला लागले, अहो स्वामी, तुम्ही चालत हे बरोबर आहे, पण मी तुमची सेवा केल्या वाचून मला भागणार नाहीये. त्याच्यासाठी मी सुद्धा तुमच्या बरोबर येते, कारण तुम्ही दादांची सेवा करा, मी ताईंची सेवा करेन. असं म्हणल्याबरोबर त्यावेळेस लक्ष्मण स्वतः भगवंताकडे आले, रामचंद्र प्रभूकडे आले आणि दादाने विचारले, दादा, अहो माझ्या बरोबर, आपल्या बरोबर माझ्या पत्नीला सुद्धा घेऊ का? राम म्हणायला लागले, लक्ष्मणा थांब, वाल्मिकांनी काय लिहिलं हे मला अगोदर बघावं लागेल. रामायण काढलं, मला पूर्ण रामायण तपासलं, त्याच्यामध्ये बघितलं, स्वतः तिघांना वनवास दाखवलेला होता. सांगितलं, लक्ष्मणा, अरे आपला तिघांनाच वनवास आहे, उर्मिलेला वनवास नाहीये. बोलले वाल्मिक तैसेचे करेन, वरतोडे दावेन म्हणे नामा. कारण घटना अवतार पूर्ण, पण घटना दुसऱ्याच्या आज्ञेमध्ये जे भगवंताला वागावं लागलं, म्हणजे अवतार परिपूर्ण नाहीये. पण भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार आहे परिपूर्णतम, साक्षात श्रीकृष्ण अन्य देव हे सगळ्यात परिपूर्ण अवतार. अहो अवतार पूर्ण, कार्य पूर्ण, वागणं स्वतंत्र. विठा पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. गुरुदेवाचा सर्वांनी तुम्हारे पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. अंजनाचा करुणी करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, रामकृष्ण अवतार पूर्ण परिपूर्णतम. अहो सगळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला स्वातंत्र्य दिलं. आता स्वतः कृष्ण हा शब्द संस्कृत मध्ये आलेला आहे. या शब्दामध्ये शब्द वेडे वाकडे आहेत. वागणं वेडं वाकडं, चालणं वेडं वाकडं, कुणाचं? कृष्णांचं. कारण शब्द इतके, आता शब्द किती अवघड आहेत, त्याच्याकडे जर बघितलं त्याप्रमाणे जर भगवंताकडे बघितलं, वागणं वाकडं, राहणं वाकडं, सगळ्या गोकुळामध्ये वाकडं, पण ते कुणाशी? गुरुजनाशी. विठाला विठाला. एका दिवशी भगवान श्रीकृष्ण असणारे, दिसायला कलर सावळा, काळं रूप, स्पर्श या शब्दापासून बनलेला शब्द कृष्ण आहे. कारण सगळ्यांना आकर्षित करणारा तो कृष्ण आहे. सावळा देखीला नंदा, देखीला आनंदा
तो सावळा आहे, दिसायला सुंदर आहे. सावळा देखील पाहिल्यावर सगळ्यांचं मन आकर्षित होतं. कुणालाही त्याला बघावं वाटतं, त्याला धरावं वाटतं, खेळवावं वाटतं. पाहिल्या वेदला पैसे बैशे जिवे जडोड पाहिल्या वेदनावी बैशे जिवे जडोड. कारण एकदा पाहिलं तर त्याला पुन्हा पुन्हा बघावं वाटतं. एका दिवशी दिसायला तो सावळा आहे, सुंदर आहे. राधा म्हणायला लागली, कृष्णा अरे तुला काळ का म्हणतं, तू काळा कसा काय आहेस? राधेला उत्तर दिलं, राधे कारण माझा जन्म रात्री 12 वाजता झाला. काळोख अंधारी रात्र होती आणि पूर्ण जे अंधार होता ते माझ्या शरीराला लगटलेला आहे, चिकटलेला आहे, म्हणून मी काळा. आईला तशाच प्रकारचं उत्तर दिलं. आणि नंतर ज्या वेळेस दुर्योधनाने विचारलं, ज्यावेळेस शिष्टाई केली कौरवामध्ये आणि पांडवामध्ये शिष्टाई ज्यावेळेस केली, पण ते वाद मिटलेला नाहीये, मध्यस्थी केली, मिटलेलं नाही, युद्ध ठरलं नाही. दुर्योधनाला राग आला आणि कृष्णाला म्हणायला लागला, अरे कृष्णा किती कपटी आहेस, दिसायला काळा आहेस, तुझी आई गोरी आहे, वडील गोरे आहेत आणि तू एवढा काळा? असं म्हटल्याबरोबर कृष्णानं सांगितलं, हो दुर्योधना मी काळा आहे, मी जगाचा काळ आहे, पण विशेष मी तुमचा जास्त काळ आहे. अनादी काळा म्हणून वेदा चाळा लाविला, वेदाला चाळा लावला, वेदाला वेड लावलं, असा तो भगवान आहे. दिसायला सुंदर आहे. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा झाला तो म्हणजे सगळ्यामध्ये आनंदाचा दिवस आणि तोच दिवस म्हणजे आजचा. आणि सगळ्यामध्ये त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली सेवा आणि या सेवेकरता निवडलेला विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकोबा यांचा गवळणी प्रकरणामधील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला काय गवळणीमध्ये काय म्हणतात अभंगाच्या माता गवळणी, माता गवळणी, माता गवळणी, माती गवळणी, माती गवळणी, माती गवळणी,
निवडलेली गोवण जी आहे पहाते गोवळणे तवती पालती दुधाने. कारण आज काळा आहे. काळा म्हणजे काय? गोपाळ काला. गोपाळ काला. काला म्हणजे मिश्रण. अनेक पदार्थ एकत्रित केलेलं मिश्रण याला म्हणतात काल व्यवहारिक भाषेमध्ये. आणि गोपाळ गोनाम इंद्रिय याच्या गोपाळ या गोपाळ किंवा गोपाळ या शब्दाचे अर्थ 4-5 आलेले आहेत. गोनाम इंद्रिय, गोनाम वाणी, गोनाम देव, गोनाम पुण्य, गोनाम धर्म, गोनाम गाय. जो पालन करतो तो गोपाल. विठ्ठला विठ्ठला. आणि गोपाळ काला. काला म्हणजे एकत्रित मिश्रण केलेला जो काला आहे त्याला काला म्हणतात. आपण ग्रामीण भागातले आहोत. भाजीमध्ये चुरलेली भाकर काला, दह्यामध्ये कालवलेला काला, हे व्यवहारिक काला. पण काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होणं याला काला म्हणतात. ब्रह्म म्हणजे काय? जीव म्हणजे काय? जीवाचं आणि ब्रह्माचं मिलन झालं पाहिजे. त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये तो काला होता. त्याला काला म्हणतात. काला काला म्हणजे काय? वेगळा नाहीये. कारण जीव ब्रह्म माणूस देहावर नसला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात जीवीच्या जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचोणे केशवा याला काला म्हणतात. आणि ज्यांचा हा काला झाला महाराज त्याला मोक्ष प्राप्त झाला म्हणायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला. काल्याचे 3 प्रकार. पहिला दहीभाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला. 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 हरिनामाचा खिचडी काला.
खिचडी काला प्रेमे मोहिला सादळे प्रेमे मोहिला सादळे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरे रामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणे. कारण पहिला दहीभाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला, तिसरा ब्रह्मज्ञानाचा काला. आणि पहिला दहीभाताचा काला कारण एकंदरीत या आपल्या शरीराचे 3 देह सांगितले: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहाला दहीभाताचा काला उपयुक्त आहे. शरीरामध्ये जे आजार आहेत, कफ, वात, पित्त असे जे आजार आहेत, त्या व्यक्तीने काय करावं? दहीभात जेवणामध्ये खावं, त्याचे आजार कमी होतात. आणि दुसऱ्या नंबरला हरिनामाचा जो खिचडी काला आहे, याच्यामध्ये क्षणविकार हे जे 6 रोग आहेत, आणि महाराजांनी या भगवंताचं चिंतन केलेलं आहे, हे रोग जातात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार असे आजार जे आहेत, ज्यांनी भगवंताचं चिंतन केलेलं आहे, ते आजार जातात. आणि आता राहिला 3ऱ्या नंबरचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला. आता ब्रह्मज्ञान जे आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वतः भगवंताकडे जावं लागतं किंवा गुरुकडे जावं लागतं. गुरुचा साक्षात्कार व्हावा लागतो. आणि हे ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर महाराज, जेव्हा अहंकार नाही गेला, ब्रह्मज्ञान जरी एका दिवशी कळे, तात्काळ गळे अभिमान गेल्याशिवाय नाही. ज्याच्याकडे अभिमान आहे, महाराज वेरुतो समान भारत, वेरुतो समान भारत देवाला भारवतो. माणसानं अहंकार बाळगू नये. मला समज, अहंकार बाळगायचा, मी एक करतोय, मी एक फलन आहे, मी म्हटलं की वाया गेल्याशिवाय नाही. अतिशहाणा त्याचा बैल निकाल. काय उपयोग आहे? जीवनामध्ये महाराज लिंता पाहिजे. आणि ज्यांच्याकडे लिंता आहे त्यांच्याकडे देव येतो, घर चालून येतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कारण देव झाल्याशिवाय एवढा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून ब्रह्मज्ञानाचा काला विशेष महत्वाचा आहे. म्हणून हे काला म्हणजे सगळ्या कथेमधलं सार आहे. हरिनामाच्या 8 दिवस जे कार्यक्रम झाला त्याचं हे सार आहे. आणि हे आज म्हणजे स्वतः भगवान प्रसाद वाटत असतात. प्रसाद देतो पंढरीनाथ.
कारण खरं सांगू का आपल्या कार्यक्रमाचा टाईमच 1 ते 3 या वेळामध्ये आहे, पण काही कार्यकर्त्यांनी पत्रिकेमध्ये 10 ते 12 ठेवला, कारण ग्रामीण भाग आहे आपला, कारण वेळेवर त्या टायमामध्ये सगळ्याला येणं होत नाही आहे. सिटीला तो कार्यक्रम जमतो, पण अद्याप मला कळतंय तो तेव्हापासून 10 ते 12 कार्यक्रम केव्हा झाला नाही. आमचे रात्री सर भेटले, कारण रात्री सर म्हणले माझे गेल्या वर्षी माणसं उपवाशी गेले, उशिरा आले, कारण माझे स्टाफ जे आहे त्यांना शाळा करून यायला वेळ लागतो जेवणासाठी. पुन्हा माणसं जेवून गेल्यानंतर प्रसाद मिळत असतो. आजचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस आहे, आजचा दिवस म्हणजे पगारीचा दिवस आहे. मग या पगारीच्या दिवशी काय करावं लागतं? भगवंताच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्रांचा उच्चार करावा लागतो. काय फायदा होत असतो? कृष्णाची चोरी गीतिकाचा सुवर्णसे पावनता, कृष्णाचा व्याभिचार वर्णिता, गुरु तल्पगता हरे दोष. कृष्णांच्या चोरीचं जर वर्णन केलं, आपल्याकडून काही चोरी झालेली असेल, कृष्णाची चोरी गीतिकाता सुवर्णस्ते पावनता, कोणती जर चोरी हातानं घडली असेल कळत न कळत तर ते दोष जातो. पुतना पय प्राण शोषण जो करी नित्य पटण, सुरा पाणादी दोष दारुण हरे संपूर्ण विश्वास. कारण पुतना मावशीचं चरित्र ऐकल्यानंतर मद्यप्राशन केलेला जो दोष आहे तो दोष जात असतो. असे बरेच काही उदाहरण सांगितलेले आहेत. म्हणून भगवंताच्या चोरीचा उच्चार करावा लागतो. आता भगवंताने चरित्र किती ठिकाणी केलं? 3 ठिकाणी केलं. एक गोकुळामध्ये केलं, दुसरं मथुरेमध्ये केलं आणि तिसरं द्वारकेमध्ये केलं. विठाला चरित्राचा उच्चार करावा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र झालं त्यांचा उच्चार करावा. कारण उच्चार करावा, आचार करायचा नाहीये, उच्चार करायचा. आणि उच्चार केल्यामुळं शरीर पवित्र होतं, देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही, वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र ते
पवित्र झाल्याशिवाय नाही म्हणून उच्चार करावा लागतो. मग कुठल्या चरित्राचा उच्चार करावा? केले देवे गोकुळी, गोकुळामध्ये भगवंतांचे चरित्र केलं. भगवान चरित्राला सुरुवात झाली, जन्म झाला आणि देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळातल्या लोकाला सुख प्राप्त झालं. गोकुळीच्या सुखा आनंद झाला. त्यांनी काय केलं? गोकुळच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या गुडिया तोरणे करीते कथा कार्तिकाणी तुका म्हणे छंदे मन मोहिले बोलून दे. आनंद झाल्यानंतर ती गवळणी एकूण एकाला म्हणू लागली, नंद राजाला मुलगा झाला. गवळणी सांगती गवळणी सांगती गवळणी सुधाकर भाऊ कसं आहे बघा, कारण किती धावत्या गेलं तरी गाठणं शक्य नाही. काही माणसाच्या मनामध्ये नसलं तर ते काहीतरी विस्कलितपणा करणार, म्हणजे जे चिंतन चालू आहे त्याच्यामध्ये विक्षेप करणार, अंग हलणार, कुठं काहीतरी करणार, कुत्र्याला हाणणार, कुठं काहीतरी करणार, म्हणजे चिंतनामध्ये विक्षेप. चिंतनीय विक्षेप मरण त्याची पण मरण. विठाला विठाला आणि खरं सांगू का, दुसरी एक गोष्ट महत्वाची, एखाद्या महाराजाने एखाद्याचं नाव घेऊन त्या रांगायला लागल्यानंतर, आता रांगत असताना एक पाय पुढे एक पाय, मग कोणता पुढे टाकायचा कोणता मागं टाकायचा असतो? बारकं लिखू कोणत्या प्रकारचं रांगत? डाव्या पायानं रांगत तळेचा हात रंग
पाय सांगे आली या कृष्णाच्या मागे. महाराज देव रांगायला लागले आणि खेळत असताना खेळता खेळता त्यांच्या सोबत बळीराम दादा श्रीकृष्ण दोघ जण खेळायला लागले. एका दिवशी भगवान श्रीकृष्ण पहिले मातीची भिंती असणारे ज्यावेळेस त्या भिंतीला धरून उठल्याबरोबर रांगायला लागले आणि ज्यावेळेस रांगता माती खाली पुन्हा भगवान श्रीकृष्ण माती खाल्यानंतर बळीराम दादाने पाहिलं आणि बळीराम दादा म्हणू लागले, आई आई ग आई नाही का खाली माती आई ग आई खाली माती आई खाली माती काय म्हणायला लागला, आई ग आई नाही खादली माती, आई ग आई नाही खादली माती. बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, तो हे माझा पक्षपाती. आई ग आई नाही खादली माती. काय सांगावं, आई मी माती खाली नाही. बळीराम दादा म्हणायला लागले, आई तू तोंड उघडून बघ, माती खाली का नाहीये. त्यावेळेस यशोदा माता कृष्णाकडे गेली, कृष्णा अरे तोंड उघड बरं, तोंड उघड बरं म्हणल्याबरोबर महाराज आ केल्याबरोबर बोनच्या पोटे 14 बोलच्या पोटी 14 मारावयातीने उगारिली काठी, बोलच्या पोटी 14 बोलच्या पोटी 14 विश्व दिसायला लागलं. कुणाच्या मुखामध्ये, तोंडामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या. आणि त्यावेळेस यशोदा मातेला समाधी लागली. काय सांगावं, भगवंताचं कार्य विशेष आहे. मग असं झाल्यानंतर भगवंताने मायेने विश्वरूप दाखवलेलं जो होतं पण मुख बंद केल्याबरोबर यशोदाला समाधी उतरली. आणि उतरल्यानंतर महाराज मग रांगा लागला, खेळायला लागला, घरचं खाऊ लागला. एवढंच नाही तर एका दिवशी असा रडायला लागला. आईला म्हणू लागला, आई मला चंद्र खेळायला दे, चंद्र खेळायला दे. अरे कृष्णा दुसरं काहीही माग, पण चंद्र मागू नको. एवढा रडायला लागला. गावातील वाड्यातल्या महिला मंडळ गावातल्या जमल्या सर्व एवढा महिला मंडळाची मोठी सभा भरल्यासारखं सारखं गर्दी झाली त्या ठिकाणी. मग तो या वेळामध्ये राधा असणारे पाण्याला जात होती. त्यावेळेस तिनं विचारलं, नंदराजाच्या घरी एवढी गर्दी? म्हणजे काय सांगा वेडे, दुसरी गोष्ट म्हणू लागली, वेडे सकाळी सूर्य निघाल्यापासून मावळजेपर्यंत सारखा कृष्ण रडू लागलेला आहे. त्याला काही समजलं, भूतबाधा झाली का काय झालं हे काही कुणाला कळना. मग त्यावेळेस राजेला वाटलं मी जाते.
कसा राहत नाही बघते बघते म्हणून स्वतः राधा आली. आल्यानंतर तेवढ्या गवळणीमधून तुडवीत कृष्णापाशी गेली. यशोदा मातेच्या मांडीवर हा कृष्ण होता आणि कृष्ण असल्यानंतर सांगितलं, कृष्णा तुला राधाला काय झालं म्हटल्याबरोबर त्या राधेकडे बघून हसायला लागल्यानंतर, आणि गुरुजी असं आहे बघा, ज्या माणसाची आवड आहे ते भेटल्यावर माणसाला विशेष आनंद वाटतो. कृष्णाला कुणाची आवड होती? राधेची. राधा भेटल्यानंतर कृष्णालाही आनंद वाटला. रडणं बंद केलं आणि बंद केल्यानंतर यशोदा मातेला वाटलं, राधे बरं झालं तू देव होऊन पावलीस, कारण माझा श्रीकृष्ण असणारा काही केल्यानं थांबत नव्हता, पण तुला बघितल्या गप्प बसलेला आहे. तू काय कर, या कृष्णाला तुझ्या महालामध्ये घेऊन जा. राधेला न्यायचं होतं ना ह्याला विठा आणि मग राधेनं कडेवर घेतलं आणि आपल्या महालामध्ये काय तुकाराम महाराज कडंबोरा म्हणतात, घे गडी राधे घे कृष्णाला कडेवर घे गोजीरवाडा. कृष्णाला घेऊन जा म्हणल्यानंतर कडेवर घेतला, मालामध्ये नेलं. धावत्या ओघामध्ये मुदे सांगणार आहे. आपल्याला वेळेमध्ये मुदे सांगून चिंतन अभंगाचं झालं पाहिजे. मग ज्या वेळेस कडेवर घेतलं, महालामध्ये आपल्या राजमंदिरामध्ये नेलं आणि लगेच दहीभात काढवला, कृष्णाला खायला दिला. आणि तिचा पती असणारा दही विकण्यासाठी गेलेला होता. हिनं पुढची आगळ लावली, कडी लावली, आतमध्ये पलंगावर बसवला, पूजा केली आणि सांगितलं, कृष्णा जेवण कर म्हणल्यानंतर दहीभात काढून दिल्यानंतर एक भात तोंडात घालायला लागला. आणि घालायला लागल्यानंतर यशोदेला आपल्या राधेला वाटलं, कृष्णा अरे तू या टायमाला जर मोठा असतास तर चांगलं झालं असतं. कारण देव सुद्धा भक्ताचं प्रेम बघत असतो, भाव बघत असतो. आणि जीवनामध्ये आणि प्रेमाच्या पूर्व अवस्थेला भाव म्हणतात. तो भाव प्रगट झाला आणि भाव प्रगट झाल्याबरोबर सांगितलं, ईश्वरे आपण राधे मी मोठा होतो, होय भक्ती केला तैसा पुरवी धरा विजय विच्छा. त्या राधेची जी विच्छा होती त्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण प्रगट झाल्याबरोबर पलंगावर पाय टाकला. एवढ्या वेळामध्ये त्या राधेचा पती आला आणि ह्यांचं दोघांचं भाषण चालू आहे. एवढ्या वेळामध्ये त्या पतीनं ऐकलं, सांगितलं, राधे आपल्या या वाड्यामध्ये दरबारामध्ये तुझ्या बरोबर कोण बोलत आहे? त्यावेळेस तू काका आपलं काय जाते काका नाही म्हणत, त्याची त्याची अडचण येते. बरोबर जाऊ. आणि ज्या वेळेस पतीनं विचारलं कोण आहे, त्यावेळेस ती राधा म्हणायला लागली, कृष्णा अरे लहान हो, आता मला मारल्याशिवाय राहणार नाहीये, मारल्याशिवाय राहणार नाही म्हणल्या बरोबर त्या राधेचा पाहुणी भाव बघितला. आणि भगवान श्रीकृष्ण लहान झाल्यानंतर त्यावेळेस कवाड काढलं. आता एवढी ताकद एवढी पावर आल्यावर राधा मुख्यानं बसेल का? ती कवाड काढलं आणि सांगितलं, तुम्हाला काय कळत आहे का? कृष्ण पलंगावरी
राधा कृष्ण बलगावरी राधा कृष्ण बलगावरी राधा कृष्ण पलंगावनी दारे व्रताला कामारी अशा दार उघडलं वकरी दार उघडलं त्यावेळेस मला काय कळतंय का एवढी पावर एवढी ताकद आल्यानंतर त्यावेळेस सांगितलं काय झालं तुम्ही एवढे जोरानं बोलू लागलात नंदराजाचा मुलगा आहे जावळाचं लेकरू आहे कुठले पाय कुठले तुम्ही घेऊन घरामध्ये येऊ लागला त्यावेळेस नंद त्या राधेच्या पतीनं पाहिल्या कारण झाला म्हणजे नंदराजाचा मुलगा आपल्या घरामध्ये राधे तू रोज असं घेऊन ये जा म्हणल्यानंतर यांचा दोघांचा आनंद झाला सांगायचा महत्वाचा मुद्दा आणि अशा प्रकारे खोड्या करायला सुरुवात केली आणि केल्याबरोबर एका गवळणीच्या घरी भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांना गोळा केलं आणि गोळा केल्यानंतर त्यांना सांगितलं चला आपल्याला चोरी करायला जायचं वेड्या वाकड्या पेंड्या सुदामा सगळे गोळा केले आणि सर्व गोपाळ एका गवळणीच्या घरी गेले पण जाता जाता सांगितलं आपल्याला चोरी करायला जात असताना काय करा एक काठी घ्या बारकी गाळ्याली माती घ्या सराटे घ्या आणि खडे घ्या असं 4 वस्तू घ्यायला सांगितल्या देवाने सांगितल्याबरोबर खडे घेतले देवाला पेंद्याने विचारलं पेंद्या अरे खडे कशाला म्हणले अंधारी रात्र आहे न जाणून जर आपल्याला अंधारामध्ये जर गाडगं जर दिसत नाही केलं आपण खडे फेकायचे ज्या गाडग्यावर लागलं तो खडा लागला की त्यावेळेस ज्याच्यामध्ये दही आहे ते गाडगं वेगळं वाजतं ज्याच्यामध्ये दही नाही ते गाडगं वेगळं वाजतं वेगळा आवाज देतं खड्याचं काम म्हणले काठी कशाला न जाणून जर हाताला येणं गेलं तर काठीनं खाली फोडायचं आणि ते दही खायचं म्हणले हे सराटे कशाला त्या गवळणी जर पळत महाग जर लागल्या ते सराटे आचरायचे म्हणल्यानंतर म्हणले गाळलेली माती कशाला म्हणले न जाणून जर सराटे पास करून जर आपल्याकडे आली तर डोळ्यावर चुळीत बसते तोपर्यंत आपल्याला पळता येतं विचार झाला आणि एका गवळणीच्या घरी गेल्यानंतर चोरी केल्यानंतर महाराज दही खालं आणि जे गाडगे होते ते पूर्ण पालथे टाकले आणि बाहेर निघून गेले त्यावेळी सकाळी उठल्याबरोबर गवळणीने बघितलं तर ते कसे होते अरुणाचे पालते दूध आणि सगळे पालते घातलेले होते आता गवळणी कोण आता बराच विषय मोठा आहे कर्मपर गवळणी उपासनापर गवळणी आणि ज्ञानपर गवळणी गवळणीचे 3 प्रकार कर्मपर गवळणी दुसऱ्याच्या ताब्यामध्ये उपासनापर काही स्वतंत्र काही परतंत्र आणि उपासनापर आपलं ज्ञानपर ज्या गवळणी आहेत त्या स्वतंत्र आणि ज्ञानपर ज्या आहेत चौथ्याचे काहीच करणे नाही भक्त एक पाही ज्ञानी आजो देव ज्ञानाकडे बघतो
आणि महाराज त्यांची पालती दुधाने केले आणि त्यावेळेस गवळणी म्हणू लागल्या त्याच्याशिवाय हे काम झालं नाही. मन तिरंगा दिया पोरे मन तिरंगा दिया पोरे तिरंगा दिया त्या गोळणी म्हणू लागल्या हे कृष्णाशिवाय काम झालं नाही. एकान काय पोलीस स्टेशनला बघा आमचे पोलीस पाटील आहेत कोण विष्णू मोर. कारण अगोदर गुन्हेगाराची प्रत्येक गावामधून यादी असते. गुन्हेगार कोण आहे काय गुन्हा करतो हे सगळी यादी तयार असते. मग त्या गवळणी म्हणू लागल्या गुन्हेगाराची यादी असते. मग त्यावेळेस एका मारवाड्याची चोरी झाली आणि झाल्यानंतर सांगितलं हो साहेब माझ्या घरी चोरी झाली. मला तुम्ही कुठे गेलता? मला यात्रेला गेलतो. यात्रेला गेलतो म्हटल्यानंतर बरं काही हरकत नाही सगळी लिखापडी केली आणि त्या एका पोलिसला बोलवल्यानंतर सांगितलं आपली फाईल आणा म्हटल्यानंतर यादी काढली. त्या गुन्हेगारापैकी 8व्या नंबरवर बोट ठेवलं म्हणजे या गुन्हेगाराला घेऊन या कारण त्यांच्याकडे चाव्या आहेत आणि चाव्या तयार करून लॉक काढतात आणि पुन्हा लॉक लावतात. त्याच्याशिवाय हे काम झालं नाही हे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुझा विनाश बोला नासे नोहे दुसऱ्या ऐसे दुसऱ्याशिवाय चोरी झाली नाही रे मले हे हा गुन्हा पुन्हा आणला शेवटच्या चरणात.
आता त्या साध्या गवळणी नव्हत्या महाराज, आता त्या गवळणी कोण होत्या हा सांगायला दुसरा विषय आपल्याला दुसरं कीर्तन ठेवावं लागेल. हा विषय मोठा, सगळा मोठ्यात मोठा गण आहे. कर्मपर गवळणी, ज्ञानपर गवळणी, उपासनापर गवळणी हा विषय मोठा आहे. आणि सगळ्यांनी विचार केला, चला मला यशवंतीनं सांगितलं आता तू इथं ठेवण्याच्या लायकीचा नाहीच, आता चला वळू गोपाळाने निघाले. त्यांनी विचार केला आणि म्हणा लागले, चला वळू गाय बैसो जे ठाई बहु केले वन वन पाय पेटे झाला. असे सगळ्यांनी खेळ खेळले आणि सगळ्यांनी शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि खेळ त्यांनी एवढे खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर माणसाला भूक लागत असते. कोणते खेळ खेळले? हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, विवादे हमामा, विवादे गवा, विवादे गवा, विवादे गवा, हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. हो, असे अनेक खेळ खेळले आणि सर्वांना खांदी भार पोटी मुग काय खेळायाचे सुख. काला सर्वांनी शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि शिदुऱ्या एकत्रित करून स्वतः भगवंताने तो काला वाटण्यासाठी हातामध्ये घेतला. देवाला कळालं, चला मला आपणालाही काला देवाच्या हातचा संत. कारण काला कुठं मिळत असतो? काला करीते संत जन सवे त्यांच्या नारायण. कारण देवाच्या हातानं तो काला प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि काला एकत्रित केला आणि ब्रह्मदेव अनेक देवांना कळाला आपल्याला काला खाण्यासाठी मृत्यूलोकामध्ये जाते. जायचंय आजो सांभ्रावते काला पहावया येते देव विसरते देवा खांदी भार पोटे भूक काय खेळायचे सुख. ज्या कुसोनी हाते टिरी सांगते आ. काला खायचा. गोपाळांना सांगितलं काला खायचा आणि यमुनेला हात धुण्यासाठी जायचं नाही. कारण का तिथं अनेक बाहेरले लोक आलेले आहेत. ज्यावेळेस इंग्रज आले ते भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये आले त्यावेळेस त्यांनी अगोदर सगळा चाळ काढला. चाळ कसा काढला? प्रत्येकाचं मत घेतलं आणि मत घेऊन घरामध्ये एकुणेकामध्ये माणूस नाही, गावामध्ये एकुणेकामध्ये माणूस नाही. त्यांना वाटलं की आपलं राज्य इथं आता जमतंय. तसं बाहेरले लोक येऊन इथलं चाळ काढतात आणि म्हणतात ते आता आपलं इथं जमते. महत्वाचा मुद्दा. मग अशी परिस्थिती झाली. गोपाळाला वाटलं आपल्याला इथं जमते, पण कृष्ण हुशार होता. त्यांनी सांगितलं मला आपल्याला यमुनेला जायचंच नाहीये. आणि त्यावेळेस गोपाळांना काला वाटायला सुरुवात केला आणि काला वाटून एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे
सुखाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ढोपार रघुमाई रघुमार रघुमाई रघुमार रघुमाई रघुमार ज्ञानेश्वर बाबांच्या चरणी समर्पण कारण हा 8 दिवस चाललेला कार्यक्रम आमच्या या कार्यक्रमामध्ये आमचे व्यंकटराव कात्रे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जरी प्रकाश